फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी। आम्ही ज्यावेळेस कोल्हापूरला आलो त्यावेळेस आमच्या शेजारच्या आजीने ती रेसिपी दिलेली। ती खूपच छान लागते, म्हणून आज मला असे वाटले की तुमच्यासोबतही ती शेअर करावी। आज आपण त्या रेसिपीचं नाव आहे तांदळाचे धपाटे। आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, जिरं, हळद, ओवा आणि चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण पहिल्यांदा मिरची, लसूण, जिरं हे बारीक वाटून घेणार आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही मिरच्या घेऊ शकता। आता हे आपण नीट बारीक वाटून घेणार। आता आपण हे बारीक पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। आता आपण इथे घेतलेले आहे तांदळाचं पीठ। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता। आता आपण जे वाटून घेतलेले आहे त्याच्यात टाकून घेऊया। एक चमचा धना पावडर सुद्धा टाकू शकता। आता आपण याच्यात मीठ, ओवा, हळद आणि कोथिंबीर टाकून घेऊया। आपण जसं चपातीचं पीठ मळून घेतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आणि थोडा गरम पाण्याचा वापर करायचा। आपण पहिल्यांदा थोडे थोडे पाणी ओतून घ्यायचे। पाणी गरम आहे त्यामुळे मी भात वाढणीने मिक्स करत आहे। पीठ मळून झालेले आहे। आपण याच्यासोबत मसूरची भाजी, मुगाची भाजी किंवा दही सुद्धा खाऊ शकतो आणि सकाळच्या नाश्त्याला मुलांना आणि तुम्हाला सुद्धा खूप हेल्दी आहे। आपण हा गोळा 10 मिनिटं भिजत ठेवूया। त्याचा छानसा गोळा बनवले आहे। आता आपण हे लाटून घेऊया। पराठा भाजून लाटून झालेला आहे। आपण हे तव्यावर बाजूने तेल पसरून घेऊया आणि हा पराठा त्याच्यावर। आता आपला पराठा नीट पातळ लाटून झालेला आहे। आता आपण हा तव्यावर टाकून घेऊया। आपण चव बाजूने हे तेल सोडून घेऊया। पराठा छान लालसर भाजून घ्यायचा। आपला पराठा लालसर भाजून झालेला आहे। आता आपण टेस्ट करून बघूया। ही मसूरची भाजी आहे। मी यासोबत पराठा खाणार आहे। पण खायला या। याची चव आहे लय भारी। तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून आणि ही कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू, बाय बाय। भेटूया नवीन रेसिपी सोबत।